पोडियमवर तुम्हाला 2 खेळाडू दिसले खरे, पण ते 3 होते. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि या जगात अजून न आलेलं माझं बाळ. इजिप्तची तलवारबाज नदा हाफेज हिचे हे उद्गार. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिनं अमेरिकेच्या एलिझाबेथ तार्ताकोव्स्की हिला हरवलं. पण पुढच्या फेरीत मात्र नदाला कोरियाच्या जेओन हायोंग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. नदा हाफेजनं स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरचा कॅमेऱ्यात कैद झालेला एक अतिशय भावूक क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि एक फार हृद्य पोस्ट लिहिली. पोस्टच्या शेवटी ती म्हणते, या ऑलिम्पिकची गोष्ट वेगळी होती. याआधी मी 3दा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलाय, पण यंदा आणखी एक छोटा ऑलिम्पिकपटू सोबत आहे. नदा हाफेजच्या या धाडसी कामगिरीचं प्रचंड कौतुक झालं आणि अजूनही होत आहे. चला तर मग आजच्या या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया अशाच काही आगळ्या वेगळ्या ऑलिम्पिकपटू मातांबद्दल. नमस्कार, मी अंकिता. सुरुवात करूया अर्थातच आजची आपली नायिका नदा हाफेज हिच्यापासून. 28 ऑगस्ट 1997 रोजी इजिप्तची राजधानी कैरोमध्ये जन्मलेल्या नदा हाफेजनं वयाच्या 11व्या वर्षापासून तलवारबाजी करायला सुरुवात केली. याचीही गोष्ट मजेदार आहे. सुरुवातीला नदाला जलतरण आणि जिम्नॅस्टिक्समध्ये रस होता. तिनं जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय अजिंक्यपदही पटकावलं होतं. पण कालांतरानं काही कारणांमुळे तिला जिम्नॅस्टिक्स सोडावं लागलं. नंतर असंच एकदा तिनं आपल्या एका मैत्रिणीला तलवारबाजी करताना पाहिलं आणि तिला वाटलं, आपणही हे करून बघूया. तिनं तलवार हातात घेतली आणि ती या खेळाच्या प्रेमात पडली. कैरो विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलेली नदा आरोग्य क्षेत्रातही काम करते. शिवाय तिनं आत्तापर्यंत आफ्रिकन झोनल अजिंक्यपद स्पर्धेत 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकंही तलवारबाजीत पटकावलेली आहेत. आणि आपल्या होणाऱ्या बाळासोबत तलवारबाजीच्या मैदानात उतरून तिनं इतिहास घडवलाय. हा पराक्रम करणाऱ्या काही मोजक्या ऑलिम्पिकपटूंच्या यादीत नदा हाफेज या नावाची भर पडली आहे. चला तर मग या यादीतल्या इतर नावांकडे एक नजर टाकूया. जुनो स्टोवर अर्विन या अमेरिकेच्या प्रख्यात डायव्हर होत्या. 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदावर नाव कोरलं तेव्हा त्या 3.5 महिन्यांच्या गर्भवती होत्या. जर्मन तिरंदाज कॉर्नेलिया फोलनं 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावलं तेव्हा तीही गर्भवती होती. पुढच्या अथेन्स ऑलिम्पिकच्या वेळीही 7 महिन्यांची गर्भवती असताना कॉर्नेलियानं तिरंदाजी स्पर्धेत भाग घेतला, पण तिला पदक मिळवता आलं नाही. स्पर्धा संपल्यानंतर फक्त 57 दिवसांनी तिनं तिच्या मुलीला जन्म दिला. 2000च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये डच घोडेस्वार अँकी वान ग्रुन्सवेन हिनं सुवर्णपदक पटकावलं तेव्हा ती 5 महिन्यांची गर्भवती होती. जर्मनीच्या कर्स्टिन सिमोवियाक 2 महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांनी 2010च्या व्हॅन्कुव्हर हिवाळी ऑलिम्पिकमध्ये स्केलेटन रेसिंग या क्रीडा प्रकारात भाग घेतला आणि रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अशाही अनेक ऑलिम्पिकपटू आहेत ज्या गर्भवती असतानाही वेगवेगळ्या खेळांमध्ये त्याच धडाडीनं सहभागी झाल्या आणि पदक मिळो किंवा ना मिळो त्यांनी केलेली कामगिरी सगळ्यांनाच थक्क करून गेली. श्रोतेहो, स्त्री म्हणून येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत प्रत्येक क्षेत्रात पराक्रम गाजवणाऱ्या स्त्रिया गरोदरपणाकडे अडथळा म्हणून न बघता यातली सगळी भावनिक शारीरिक आव्हानं स्वीकारून त्यांचा सामना करून मातृत्वाशी जोडलेल्या चौकटी मोडू बघतायत. जीव तोडून ज्यासाठी मेहनत घेतली तो खेळ मनापासून खेळण्यासाठी, प्रतिष्ठित ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालण्यासाठी नव्या उमेदीनं मैदानात उतरतायत. हे चित्र नक्कीच आशादायक आहे, दिलासादायक आहे.